बघा टाइम लावला जातोय 10 वाजून 4 मिनिटं झाली आहेत. पहिल्या 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा अवधी आहे. म्हणजे थेट 10 वाजून 24 मिनिटांनी तुमची 4 षटकं आता कंप्लीट झाली पाहिजेत. ललित घोसाळकर आणि वैभव हडप मॅन फ्रॉम काटरंग ही जोडी आता मैदानामध्ये आली आणि गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज यांनी कृपया करून स्टेजवरती यावे. अशफाक शेख गोलंदाज नईम गोलंदाजी मार्गवरती पंचांच्या उजव्या बाजूनं पहिला चेंडू घेऊन तो मैदानामध्ये नाणेफेकीचं कौल जिंकल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतोय. सन्माननीय अशफाकजी शेख साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. खोपोली युवा चषक 2024 मध्ये आपलं हार्दिक असं स्वागत आहे. गेम इज ऑन. पहिला चेंडू यावेळेस गोलंदाजच्या माध्यमातून नईम गोलंदाजी मार्गवरती आहे. पहिला चेंडू इथे स्वेर फेकलाय. ललित स्ट्राइक एंड वरती आहे. नॉन स्ट्राइक एंड वरती वैभवला आपण पाहतोय. पहिला चेंडू धावणचा श्री गणेशा करताना वाईट फेकला गेला. एक अवंतर धाव स्कोर कार्ड वरती नोंद केली जाते. सन्माननीय ऋषिकेशजी दळवी साहेबांचं दमदार चौकारानं केलं इथे फलंदाज ललित घोसाळकर यानं खोपोली युवा चषकामध्ये स्वागत. डीजे ऋषिकेश भाई दळवी यांना विनंती आपण या व्यासपीठावरती यावं. आपलं स्वागत आहे. आदरणीय शुभमजी देशमुख साहेब तुमची वाट पाहतायत. आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. जबरदस्त हा चेंडू. ऋषी माडिक आता आनंद घेत आहेत. देशातून नव्हे तर परदेशातून कॉल आला आता आपण पाहतोय. ही मॅच आता साता समुद्राकडून पलीकडे जाऊन पाहिली जाते. ऋषी माडिक या मॅचचा आनंद घेत आहेत दुबईवरना आणि त्यांनी ललित घोसाळकरच्या लागोपाठच्या 3 चौकारांना 500 रुपयाचं पारितोषिक लावलंय. तर या स्पर्धेसाठी आपण बघतोय आदरणीय आमचे चिंचवली गावचे रहिवासी चिंचवली गावचे पोलीस पाटील दिनेशजी पाटील साहेबांनी देखील बहुमूल्य शुभेच्छा दिलेल्या आहेत. दमदार असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. नईमचा हा चेंडू यावेळेस जोरदार पद्धतीने मारण्याचा प्रयत्न केला. पंचांनी इथे नॉट आउट घोषित केलेला आहे. डीजे धावफलकावरती धावा लागल्यात त्या 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 7. जबरदस्त हा चेंडू जो निर्धाव फेकला जातोय. ज्या चेंडूवरती कोणतीही धाव मात्र इथे आलेली नाहीये. 7 या धावसंख्येवरती स्कोर कार्ड स्थिर आहे. एक चौकार देखील या षटकामध्ये आपण पाहिलाय. 5 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू नक्कीच नईम या गोलंदाजानं अडवला आणि इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता होताना पहिलं षटक समाप्त झालंय बिनबाद. टीम ऐकविरा काटरंग संघाच्या धावफलकावरती धावा लागल्यात त्या 7. नेक्स्ट ओव्हर आता कोणता गोलंदाज येणार हे पाहण्याआधी ऐकूया खोपोली युवा चषकामध्ये दमदार संगीत. डीजे
स्ट्राइक एंड वरती आता अभिजित, नॉन स्ट्राइक एंड वरती ललित. पहिला गडी मात्र बाद झाला. वैभव इथे फटका फसला. अभिजित चुकला, चुकीला माफी नाही. आणखीन एक फलंदाज येईल तर पॅव्हलियनच्या आसरेला आणि धक्का क्रमांक दुसरा टीम काटरंग संघाला. डीजे नेक्स्ट बॅटर रोहन. रोहन आल्या आल्या दमदार मारलाय या ठिकाणी. 4 धावांसाठी चौकार. चौकाराच्या साह्यानं स्कोर कार्ड वरती वाढ झाली आणि टोटल धावा लागल्यात त्या 12. 12 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. इथे मात्र चांगला चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता होतीये. जबरदस्त आयोजन नियोजन खोपोली युवा चषकाच्या माध्यमातून आपण पाहतोय. राहुलजी शिंदे आणि शुभमजी देशमुख यांच्या सगळ्या मित्र परिवारानं या सोहळ्यासाठी आपलं बहुमूल्य योगदान दिलंय आणि या सोहळ्याला मात्र 4 चांद लावले. ते आपले ठाणे जिल्ह्याचे पाहुणे मात्र या व्यासपीठावरती पाहायला मिळाले. शुभमभाई चौगुले यांचे दमदार वाईल्ड कार्ड एंट्री आपण पाहिली. त्यांनी प्रत्येक खेळाडूंना मार्गदर्शन देखील या सोहळ्यामध्ये केलं आणि आयोजकांना खूप साऱ्या भरघोस अशा शुभेच्छा देखील दिल्या. नेक्स्ट बॅटर मोनिश पाटील मैदानामध्ये आलाय. बारा धावा स्कोर कार्ड वरती. 3 गडी मात्र पॅव्हलियनच्या आसऱ्याला परसलेत. नेक्स्ट बॉलर मिस्टर जादूगर वसीम गोलंदाजी मार्क वरती आलाय 3रं षटक फेकण्यासाठी. पंचांच्या डाव्या बाजूने आता गोलंदाजी करेल. पंच आहेत सूरजी पांडे. इन ऍक्शन मध्ये चुलबुल पांडे म्हणून ज्यांची ओळख आहे. डान्सिंग अंपायर, व्हायब्रेटिंग अंपायर, बऱ्याचशा पदव्या त्यांना दिल्या गेल्यात. आणि आमचे लेख पंच आहेत ते मात्र चेतनजी महाडिक. जोरदार अपील मैदानामध्ये झाली आहे. ललित घोटसाळकर प्रयत्न करतोय. प्रयत्नांच्या पलीकडे जाऊन पराकाष्ठा करताना पाहायला मिळतोय. जसे प्रयत्न आमच्या आयोजकांनी केले या स्पर्धेला सुंदर आणि अतिशय लोकांच्या प्रेमात पाडणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. गर्दी गर्दी आणि गर्दी आपण या मैदानावरती आता प्रेक्षकांची पाहतोय. व्हाईट चेंडूचा इथे इशारा आला. या मैदानावरती बऱ्याचशा स्पर्धा मी पाहिल्या. ज्या स्पर्धेमध्ये मोठ्या 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 ट्रॉफ्या असतात पण इथे मात्र अतिशय सुंदर मनाला मोहात पाडणारी आपण ट्रॉफी पाहतोय जी प्रत्येकाला आपल्या शोकेशमध्ये ठेवण्याची संधी आहे. मोठ्या ट्रॉफ्या बऱ्याच पाहिल्या पण त्या घरी नेल्यानंतर अडचण होते ठेवायच्या कुठे. पण आयोजकांनी खऱ्या अर्थानं खूप सुंदर ट्रॉफीज इथे आणल्यात आणि या ट्रॉफी मात्र आता प्रत्येकाच्या मनामध्ये घर करून गेल्यात. पहिल्या क्रमांकासाठी भरघोस असं 50,000 रुपयाचं पारितोषिक आहे या स्पर्धेसाठी. दिनेश सरांचं देखील मी हार्दिक असं स्वागत करतो. आमचे समालोचन मित्र जे सांगतात या चेंडूवरती लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधोमध आलाय दमदार चौकार. 18 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात आणि 18 धावांवरती टीम काटरंग संघाचा खेळ आपण पाहतोय. लागोपाठच्या 3 चौकारांना शुभम दादा देशमुख साहेबांकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे जे या स्पर्धेचे आयोजक आहेत. आणि आता मात्र राहुल शिंदे साहेब देखील पाहतायत. कदाचित लागोपाठच्या 3 विकेटसाठी त्यांच्याकडे देखील पारितोषिक असेल. खराब चेंडू यावेळेस लेगशिपच्या बाहेर. पंच मात्र पनिशमेंट देत आहेत. स्वेर चेंडूचा इशारा. इथे धावा वाचवाव्या लागतील. ग्रीन स्टार
कृष्णानगर खोपोली संघाचं नाव खूप मोठं आहे, पण या मैदानावरती आता त्यांना कामगिरी देखील मोठी आणि मोठी करावी लागेल. हॅलो, थोडासा विचार करण्यास भाग पडला. आता यष्टिरक्षक स्वतः कांडमंत्र देताना आपण पाहतोय. केटीसी लाईव्हच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण, घर बसल्या प्रेक्षक आनंद घेत आहेत. आदरणीय शुभमजी देशमुख आणि त्याचबरोबर आदरणीय राहुलजी शिंदे साहेबांना त्यांनी खूप साऱ्या शुभेच्छा कमेंट्सच्या माध्यमातून देखील दिल्यात. दमदार हा सोहळा आहे. थोड्याच वेळात आमदार साहेबांचं देखील आगमन या सोहळ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पण इथे चांगला फटका होता, पॉइंटच्या क्षेत्रामध्ये या चेंडूला मारलं गेलं आणि इथे धाव मिळते ती एक या धावसंख्येनं स्कोअर कार्ड वरती वाढ. टोटल 20 धावा स्कोअर कार्ड वरती लागल्यात. आमचे स्कोरर मित्र नेहमी आम्हाला या मैदानावरती त्यांची सहकार्य राहतं. हर्ष जाधवचं देखील मी हार्दिक असं स्वागत करेल. ऐसी कोई गली नहीं जहां पे हर्ष दादा की चली नहीं. थोड्याच वेळात त्यांना आपण मैदानावरती देखील पाहणार आहोत. इथे एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये दमदार स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न केला फलंदाज मोनिस्ट, पण धाव मिळते ती 1. दिनेश सर, आपण या सोहळ्यामध्ये आल्यानंतर तमाम प्रेक्षक वर्ग आपण इथे पाहिलाय. कशा पद्धतीने या सोहळ्याकडे तुम्ही पाहताय आणि आयोजन कसं तुम्हाला वाटतंय? कल्पेजी शहा साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती यावं. आपलं हार्दिक असं स्वागत आहे. डायरेक्ट हिट झालाय. फलंदाज मोनिश येईल डगआउट मध्ये आणि दिनेश सर त्याआधी आपण संधी देऊया डीजेला. सन्माननीय निहालजी गायकवाड साहेबांकडून लागोपाठच्या 3 चौकारांना 200 रुपयाचं पारितोषिक आहे. स्ट्राइक एंड वरती आदित्य दर्गे आलाय. दर्गे ब्रदर्स एक मोठं नाव आहे या खालापूर तालुक्यातील. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न आणि अशा वेळी गलीच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. राजू भाऊ गायकवाड साहेबांना आपण विनंती करूया आपण या व्यासपीठावरती यावं. आपलं देखील हार्दिक असं स्वागत. निहालजी गायकवाड यांच्याकडे लागोपाठच्या 3 चौकारांना 200 रुपयाचं पारितोषिक आहे आणि 3 चौकार आता मारावे लागतील आणि धावा खूप कमी या स्कोअर कार्ड वरती नोंद झाल्यात. हनमबाई शेख आणि अशफाकबाई शेख साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती या. आपलं हार्दिक असं स्वागत आहे. जोरदार पद्धतीने अपील झाली आहे. पंच सांगतायत नोट आउट आहे कारण की पॉपिंग क्रीज मध्ये स्वतः फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 संपन्न झाला आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद धावा लागला स्कोअर कार्ड वरती 23. दिनेश सर 23 धावा धावफलकावरती लागल्यात. 4 षटकांचा हा सामना. 3 षटक कंप्लीट झालेत ग्रीन स्टार खोपोली संघाच्या माध्यमातून. हनमबाई शेख अशफाकबाई शेख यांना विनंती आपण व्यासपीठावरती यावं. आपलं हार्दिक असं स्वागत आहे. पंचांची वाद घालू नका. पंचांचा निर्णय हा अंतिम आणि शेवटचा मानला जाईल. बघा थेट प्रेक्षेपण चालू आहे. याचा अर्थ असा नाहीये का प्रत्येक वेळेस तुम्ही पंचांवरती आक्षेप कराल, पण हे थेट प्रेक्षेपण घर बसल्या प्रेक्षकांना आनंद देण्यासाठी आहे. ज्यांना या मैदानावरती येणं शक्य नाहीये ते मात्र घरातनं मॅचचा आनंद घेतात. मग माता भगिनी असतील, प्रत्येकाचे बंधू मित्र परदेशातून विदेशातून या मॅचचा आनंद घेतात, त्यांच्यासाठी केलेलं हे आयोजन आणि नियोजन आहे. त्यामुळे तुम्ही पंचांची वाद घालून क्वालिफाईड पंच आहेत. नेक्स्ट बॉलर रोहन, ग्रीन स्टार खोपोली यांचा देखील दमदार सोहळा आपण पाहिला.
खोपोली विभागातील मानाची स्पर्धा म्हणून त्या स्पर्धेकडे आपण पाहतोय आणि ही देखील स्पर्धा मानाची आहे. धावा लागला स्कोर कार्ड वरती टोटल 23 रन स्कोर कार्ड पे जुड़ चुके हैं. नेक्स्ट बॉलर रोहन. रोहनचा पहिला चेंडू आणि जबरदस्त क्षेत्ररक्षण लॉंग ऑन क्षेत्रामध्ये झालंय. पहिला चेंडू निर्धाव गेलाय. ललित घोसाळकर जो रायगड प्रीमियर लीग मध्ये जी बॉक्स क्रिकेटची प्रीमियर लीग झाली तिथे मॅन ऑफ द सिरीजचा हकदार राहिले, त्याला मात्र बांधून ठेवलंय. पण ललितला आता तो खेळ आठवावा लागेल. त्याचा खेळ पाहण्यासाठी अक्षय दाभाडे, मनोज लाड मात्र बराचसा दूरवरचा प्रवास करून या मैदानावरती आलेत. हाच का तो ललित ज्याला रायगड प्रीमियर लीग मध्ये सिरीज मिळाली असा प्रश्न आता विचारला जाईल. ललित मध्ये ती क्षमता आहे, त्याच्या मनगटामध्ये ताकद आहे, त्याची बॅट पकडण्याची स्टाईल अनोखी आहे. इथे टॅप केलंय पण चांगलं क्षेत्ररक्षण, स्वतःला मैदानावरती झोपवलंय आणि त्यानंतर अडवलेला हा चेंडू. फक्त धाव खर्च केली ती 24 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. ही मॅच कडक पाहायला मिळेल याच्यामध्ये तीळ मात्र नाहीये शंका. स्ट्राइक एंड वरती आदित्य दर्गे. लेदर क्रिकेट, ओरम टेनिस क्रिकेट मध्ये मोठं नाव आहे, पण बॉक्स क्रिकेट मध्ये आता करामत करून दाखवावी लागेल. ची चांगली किमया आयोजकांनी घडून आणली आहे. खोपोली युवा चषकाच्या माध्यमातून दमदार हा सोहळा आहे आणि प्रत्येक मान्यवर या व्यासपीठावरती आपल्याला या मॅचचा आनंद घेताना पाहायला मिळतो. इथे 9+4 दिवाळीच्या आधीचा हा बोनस आणि 5 धावा स्कोर कार्ड वरती. ठोक डीजे. ज्याच साठी केला होता अट्टहास तो क्षण मात्र गोड होतोय. आयोजकांची मांडियाळी आता या व्यासपीठावरती पाहायला मिळते, ज्यांनी दमदार कामगिरी मैदानावरती सुंदर टुर्नामेंटचं आयोजन करून दाखवलेले आहे. बरेचसे मित्र सहकारी देखील त्यांचे या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतात. सगळ्यांचं हार्दिक हार्दिक असं आपण स्वागत करूया. लागोपाठचे 3 चौकार अजून पाहायला मिळत नाहीयेत. जे मान्यवरांनी पारितोषिक इथे लावलंय ते पारितोषिक पटकावण्याची संधी आहे. धावा लागला स्कोर कार्ड वरती टोटल 30 रन स्कोर कार्ड पे जुड़ चुके हैं. या षटकातील चेंडू झाले ते आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 गेंदे अब तक डाली जा चुकी है. यहाँ पे और एक खराब गेंद, वाईट गेंद का इशारा, वाईट च्या पद्धतीनं एक धाव जोडली जाईल. परिस्थिती थोडीशी आता अवघड जागेचं दुखणं झाली. ग्रीन स्टार कृष्णनगर खोपोली संघाची आपण पहिल्या 3 षटकांचा विचार केला तर बांधून ठेवलं होतं, पण या षटकामध्ये अवंतरच्या माध्यमातून बऱ्याचशा धावा खर्च झाल्यात. केटीसीची टीम देखील चांगलं कार्य कर्जत, खालापूर, रायगडमध्ये कुठेही असो बऱ्याचशा मोठ्या मोठ्या शृंखलेमध्ये आपण पाहतोय. संतोषजी लोहार देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. स्विच करण्याचा प्रयत्न केला पण स्विच अजूनही ऑफ आहे. गोलंदाज मात्र सातत्याने स्वेर चेंडूचा मारा करतोय. 1 या धावसंख्येनं स्कोर कार्ड वरती 32. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर दडपण आलंय. स्ट्राइक एंड वरती रायगड बॉक्स क्रिकेट मधला एक मोठा चमचमता सितारा ज्यानं मॅन ऑफ द सिरीजचा अवॉर्ड मिळवलाय, पण त्याच्या समोर गोलंदाजी करताना पहिला चेंडू मात्र अतिशय दर्जेदार गोलंदाजानं फेकला. पण त्यानंतर त्याच्यावरती आलेलं ही दडपण मैदानामध्ये पाहायला मिळतोय. 32-32. जबरदस्त फटका, मिनी हेलिकॉप्टर लँड, चेंडू आर पार जाईल सीमारेषेच्या पलीकडे, टांगा पलटी, घोडे परार. आल्या 4 धावा. ठोक डीजे चौकार.
थँक्यू डीजे. या चौकारानं आता थोडीशी हवा काटरंग संघाच्या दिशेला पाहायला मिळतीये. ग्रीन स्टार कृष्णनगर खोपोली हा संघ देखील ताकदीनं मैदानामध्ये उतरलाय. त्या ताकदीनं हे आयोजन आपण पाहतोय. जबरदस्त फटका आणि या फटक्यावरती देखील उत्तर होतं 4-4-4. आलाय चौकार. लागोपाठचा दुसरा ठोक डीजे. थँक्यू डीजे. नावाची चर्चा होणार. राहुलजी शिंदे, शुभमजी देशमुख, निहालजी गायकवाड, अशफाकजी शेख, प्राण ओवाळ, संतोषजी लोहार, नयनजी गायकवाड, मयूरजी जाधव, त्याचबरोबर इरफान शेख, सोहेल शेख, मुन्ना शेख, सौरभ तेलंगे, विकी मोहिते आणि रोहितजी. या सगळ्यांच्या सहकार्याने ही स्पर्धा आपण बघतोय. या सोहळ्यामध्ये दमदार असा खेळ मैदानामध्ये होताना टीम काटरंग विपक्ष ग्रीन स्टार खोपोली या संघाचा. आणि या खेळामध्ये पहिल्या सत्राचा खेळ इथे संपलाय. धावा लागला टीम काटरंग संघाच्या टोटल 41 आणि नेक्स्ट इनिंग मध्ये आता गरज असेल ती 42 या धावसंख्येची. आणि या 42 धावा कशा पद्धतीने मैदानामध्ये आता ग्रीन स्टार कृष्णनगर खोपोली संघाचे फलंदाज करतील हे पाहण्याआधी ऐकूया आयोजकांचं सुमधुर संगीत.